तर अशा प्रकारे आपल्या अल्व्हिओलायमधून म्हणजेच लंग्समधून पुन्हा टाकाऊ पदार्थ बाहेर टाकून दिले जातात. विथ द ब्लड इट इज कॅरीड टू ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. ॲट द सेम टाईम द कार्बन डायऑक्साईड that is brought by the blood from all parts of the body enters the air in the alveoli. When we exhale, uchchwas, the carbon dioxide is also given out with the air. आता इथं दाखवले बघा कार्बन डायऑक्साईड वगैरे कसा आत आला आहे, ऑक्सिजन आत आला आहे, कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकून दिला आहे. आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं बघायचं आहे रक्ताभिसरण, सर्क्युलेशन ऑफ ब्लड, रक्ताभिसरण बघायचं आहे. आता या ठिकाणी काय माहिती आहे का, हे जे आहेत हे काय आहेत रे, हे लंग्स आहेत, हे हार्ट आहे. आता तुम्ही फक्त काय लिहिलं आहे ह्याच्याकडे लक्ष केंद्रित करू नका. मी डायग्रॅम जी सांगते त्या डायग्रॅमकडे लक्ष तुम्ही केंद्रित करा 1-2 मिनटं, नंतर आपण बघणारच आहोत सगळं. आता या ठिकाणी ही व्यक्ती आहे, त्या व्यक्तीची हे हार्ट आहे आणि ह्या ठिकाणी हे लंग्स आहे. आता ह्या लंग्समध्ये काय होणार आहे बघा, की इथून ऑक्सिजन आलेला आहे, ऑक्सिजन आलेला आहे आणि तो ऑक्सिजन लंग्समध्ये गेलेला आहे, तो ऑक्सिजन असा लंग्समध्ये गेलेला आहे. आता लंग्समध्ये गेल्यानंतर लंग्समध्ये गेला आहे ऑक्सिजन आणि तो ब्लडमध्ये मिसळलेला आहे. आता इथं 2 रंग दाखवलेले आहेत, एक निळा रंग आहे आणि एक लाल रंग आहे. आता निळा जो रंग आहे त्याचा अर्थ असा की कार्बन डायऑक्साईड आणि इतर टाकाऊ पदार्थ असलेलं ब्लड, थोडक्यात ज्याला तुम्ही अशुद्ध, ॲक्च्युली ते अशुद्ध नसतं पण तुम्ही समजायचं की कार्बन डायऑक्साईड युक्त ब्लड ते निळ्या रंगाने दाखवलेलं आहे आणि जे लाल भडक दाखवलेलं आहे ते आहे ऑक्सिजनयुक्त ब्लड. ऑक्सिजनयुक्त ब्लडला म्हणायचं ऑक्सिजनेटेड ब्लड आणि कार्बन डायऑक्साईडयुक्त ब्लडला म्हणायचं डिऑक्सिजनेटेड ब्लड. डी म्हणजे काढून टाकलेला, ऑक्सिजन काढून टाकलेलं ब्लड म्हणजे अशुद्ध रक्त. आता मी आता सध्या तात्पुरता शब्द अशुद्ध आणि शुद्ध वापरते, पण त्याचा अर्थ तुम्ही ऑक्सिजनेटेड ब्लड आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड असाच घ्यायचा आहे. परीक्षेतसुद्धा तुम्ही तोच शब्द वापरायचा आहे. ऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे रेड कलरचं ब्लड, फुल ऑफ ऑक्सिजन असलेलं ब्लड, आणि डिऑक्सिजनेटेड मीन्स ब्ल्यू कलर, the blood shown by blue color and which contains no oxygen, it contains carbon dioxide. आता ह्या ठिकाणी बघा ऑक्सिजन आलाय आणि हा ऑक्सिजन ह्या लेफ्ट ह्या ठिकाणी शरीरामध्ये लंग्समधून हार्टमध्ये, हा मधला भाग आहे तो हार्ट आहे, लंग्समधून या हार्टमध्ये हे ऑक्सिजनेटेड ब्लड आलेलं आहे. कोणतंही ब्लड, एक गोष्ट लक्षात ठेवायची, कोणतंही ब्लड पहिल्यांदा हार्टमध्ये, हृदयामध्ये हजेरी लावतं आणि मगच इकडं तिकडं कुठं जायचं आहे तिकडं जाते, परस्पर जात नाही. त्यामुळे लंग्समध्ये शुद्ध झालेलं हे जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे, हे ऑक्सिजनेटेड ब्लड हार्टमध्ये पहिल्यांदा येतं, नंतर हार्टमधून ते ह्या वरच्या बाजूला ही जी नलिका दाखवलेली आहे, दिसते का नाही, ही मी आता डॉट काढते इथं, त्या डॉटच्याद्वारे मी दर्शवते ती, ही जी ब्लड व्हेसल आहे की नाही, ही ब्लड व्हेसल हार्टमधून बाहेर पडलेली आहे, हार्टच्या खालच्या कप्प्यातून अशी बाहेर पडलेली आहे. आणि ती कुठे गेलेली आहे, तर ती शरीराच्या सगळ्या ऑर्गन्सला शुद्ध ऑक्सिजनेटेड रेड कलरचं ब्लड पुरवते. इट सप्लाइज द ब्लड विच इज फुल ऑफ ऑक्सिजन विच हॅज कम फ्रॉम लंग्स. इन लंग्स it is mixed with oxygen, then it comes into the heart, and from the heart, left side of the heart, left heart, आपले हे हार्ट कसं आहे, आपल्याकडं तोंड करून माणूस बसलेला आहे त्याचं हार्ट आहे ते, कळलं का. मग लेफ्ट साईडला ऑक्सिजनेटेड जे ब्लड आहे ते ब्लड इकडं आलेलं आहे, म्हणजे सगळ्या शरीराच्या भागांना हे ब्लड पुरवलं जातं, ऑक्सिजनेटेड ब्लड पुरवलं जातं.
मग आता ऑक्सिजनेटेड ब्लड पुरवल्यानंतर तीच जी ब्लड व्हेसल आहे ती बारीक 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 होत जाते, तिची जाळं होत जाते आणि तिचं रूपांतर कॅपिलरीजमध्ये होतं. कॅपिलरीजमध्ये काय घडतं हे मी सांगितलं आहे. कॅपिलरीजमध्ये ऑक्सिजन दिला जातो आणि कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजन घेतला जातो आणि कार्बन डायऑक्साईड हा दिला जातो कॅपिलरीच्या म्हणजे कॅपिलरीच्या एरियात, प्रदेशात. मग त्या ठिकाणी मग पुन्हा ती त्याच कॅपिलरीचं जाळं एकत्र येतं आणि त्याच्यापासनं आता त्या ठिकाणी दुसऱ्या दिशेनं ते व्हायला लागते. कॅपिलरी जी एकत्र येऊन जी ब्लड व्हेसल तयार झालेली आहे, रक्तवाहिनी, ती दुसऱ्या दिशेनं म्हणजे हार्टच्या दिशेनं व्हायला लागते आणि तिच्यामध्ये आता कार्बन डायऑक्साईड असतो. मगाच्या त्या दुसऱ्या बाजूनं आलेल्या हार्टच्या लंग्सकडून हार्टमध्ये आणि हार्टकडून अवयवामध्ये आली ब्लड व्हेसल, तिच्या कॅपिलरीमध्ये रूपांतर झालं आणि आता कॅपिलरीमधून पुन्हा निर्माण झाली नवीन ब्लड व्हेसल की जिच्यामध्ये आता फक्त कार्बन डायऑक्साईड आहे. ऑक्सिजन मगाशी देऊन टाकलेला आहे, कार्बन डायऑक्साईड आहे. हा कार्बन डायऑक्साईड असलेलं हे जे ब्लड आहे, हे ब्लड मग वेगवेगळ्या ऑर्गनकडून ह्या निळ्या रंगाच्या रक्तवाहिनीमध्ये, आपल्या पण शरीराच्या पृष्ठभागावर निळ्या रंगाच्या रक्तवाहिन्या असतात, त्यांच्यामध्ये ऑक्सिजन नसतो. निळ्या रंगाची दिसली ब्लड व्हेसल तर काय, त्याचा अर्थ काय की त्यामध्ये ऑक्सिजन नाही आहे, तर काय रे, कार्बन डायऑक्साईड आहे. आणि ती कुठं रक्त वाहून नेते माहिती आहे का, ती हार्टकडे रक्त वाहून नेते. मी सांगितलं आहे प्रत्येक रक्त पहिल्यांदा हृदयात हजेरी लावतं. तसं आता हे डिऑक्सिजनेटेड ब्लड इज कॅरीड, त्याला व्हेन म्हणायचं, त्या ब्लड व्हेसलला व्हेन म्हणायचं, मराठीत शिरा असं म्हणतात. तर आणि ही धमनी आणि ही शिर, ही आर्टरी आणि ही व्हेन, बरोबर आहे की नाही. मग इथून ते ब्लड बघा, इथून आणलं हे ब्लड आणि हे हार्टमध्ये सोडलं जातं. हार्टमध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड सोडलं जातं राईट भागामध्ये. हार्टच्या राईट आणि लेफ्ट भागामध्ये दारं आहेत, त्यात म्हणजे होल आहेत आणि त्याच्यामध्ये दारं आहेत, झडपं आहेत, वॉल्स आहेत. राईट साईडचं ब्लड कधीही लेफ्ट साईडमध्ये मिसळत नाही आणि लेफ्ट साईडचं ब्लड कधीही राईट साईडमध्ये मिसळत नाहीत. इतकी छान रचना आहे. मग हे पहिल्यांदा वरच्या कप्प्यात येतं डिऑक्सिजनेटेड ब्लड राईट हार्टच्या, तिथून ते खाली येतं. वरच्या कप्प्याला ऑट्रियम म्हणतात, खालच्या कप्प्याला म्हणायचं व्हेंट्रिकल. आता ह्या ठिकाणी व्हेंट्रिकलमधून पुन्हा ते हार्टमधून बाहेर पडतं आणि ते लंग्सकडं जातं, बरोबर. राईट हार्टकडून ते पुन्हा बाहेर पडतं आणि लंग्सकडे पाठवलं जातं हृदयाकडून. हृदय हा पंप आहे, पंप. त्याच्यामध्ये सिस्टीम आहे, वर पाठवायचं, खाली पाठवायचं, सगळीकडं पाठवायची सिस्टीम आहे. आपल्या शेतात कसा पंप असतो, वर पाठवतं, खाली पाठवतं, सगळीकडं पाणी पाठवतं. मग तसं आहे, हा पंप आहे. हा पंप नसता तर आपण नसतो, अर्थात अस्तित्व नसतं आपलं. मग इथून हे डिऑक्सिजनेटेड ब्लड ह्या लंग्समध्ये पाठवलं जातं. कशाला पाठवलं जात असेल रे, ऑक्सिजनेटेड होण्यासाठी, ऑक्सिजनने भरण्यासाठी. कार्बन डायऑक्साईड टाकून दिला जातो, ऑक्सिजन शोषला जातो. मग त्या निळ्या रक्ताचं रूपांतर कशात झालं रे, पुन्हा रेड कलरच्या ऑक्सिजनेटेड ब्लडमध्ये झालेलं आहे आणि मग पुन्हा ती सिस्टीम तशी चालू राहते. हे नीट लक्षात ठेवायचं. म्हणजे लंग्स टू हार्ट, हार्ट टू बॉडी पार्ट्स, बॉडी पार्ट्स टू अगेन हार्ट आणि हार्ट टू अगेन लंग्स, अशा प्रकारे हे आहे. त्यालाच सर्क्युलेशन ऑफ ब्लड, रक्ताभिसरण असं म्हणायचं. द प्रोसेस ऑफ कीपिंग द ब्लड फ्लोईंग थ्रू ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी इज कॉल्ड ॲज ब्लड सर्क्युलेशन. रक्त सर्व शरीरभर खेळतं ठेवण्याची जी प्रोसेस आहे त्याला म्हणायचं ब्लड सर्क्युलेशन. द हार्ट अँड द नेटवर्क ऑफ ब्लड व्हेसल्स टुगेदर फॉर्म द सर्क्युलेटरी सिस्टीम. हृदय आणि आपल्या शरीरभर पसरलेलं ब्लड व्हेसलचं नेटवर्क, रक्तवाहिन्यांचं जाळं, सगळे मिळून काय बनवत आहेत, सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे रक्ताभिसरण संस्था बनवत आहेत. ॲज लाँग ॲज वी आर अलाइव्ह, द प्रोसेस ऑफ ब्लड सर्क्युलेशन गोज ऑन कंटिन्युअसली डे अँड नाईट.
आपण आपल्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत, जन्मापासून कशाला, आईच्या पोट्यात ज्यावेळी हृदय तयार होतं 3-4 महिने झाल्यावर, तेव्हापासून आपलं रक्ताभिसरण चालू आहे. ते शेवटच्या श्वासापर्यंत चालू राहतं. तुम्ही बघता कधी काय काय मुलांना बघा हृदयाला होल असतात. मग त्यावेळी काय होत असेल, त्यांचं ऑक्सिजनेटेड आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड एकत्रच होऊन जातं. आणि मग डॉक्टर मग त्यांना अनेक म्हणजे धाप लागते. ती मुलं रडली की त्यांचं पटकन तोंड मिटलं जात नाहीत, काळनिळे पडतात ते, त्यांना म्हणजे त्रास होतो, प्रतिकारशक्ती कमी असते. का तर ऑक्सिजनेटेड आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड एकत्र होतं त्यांचं छिद्र असल्यावर हृदयाला. मग काय करतात डॉक्टर लोक ते शिवतात आणि मग त्या मुलांना त्यांचं जीवन नीटपणे जगता येतं. अगदी तान्ह्या बाळाचं शिवून टाकतात लगेच. आणि मग मोठं झाल्यावर इतकं पुढं टेक्नॉलॉजी गेलेली आहे की काही टेन्शन घ्यायचं कारण नाही. डॉक्टरांना दाखवायचं, चेक करायचं, ऑपरेशन करायचं की लगेच काहीच महिन्यात, वर्षातच ती मुलं व्यवस्थित होऊन जातात. ठीक आहे. आता आपल्याला सर्क्युलेशन ऑफ ब्लड आपण बघितलेलंच आहे जवळजवळ सगळं. आता इथं हार्ट आहे, 8वीत तुम्ही पाहिलेली आहे ह्याची डायग्रॅम. आता थोडक्यात हार्ट जे आहे त्या हार्टला डावा आणि उजवा असे 2 भाग आहेत. त्यातला उजवा जो भाग आहे तो रेड कलरने दाखवला आहे की नाही. रेड कलरने म्हणजे सगळं कसलं ब्लड आहे रे, ऑक्सिजनेटेड. आणि जो लेफ्ट जे दाखवलेलं आहे हार्ट ते कसलं आहे, ऑक्सिजनेटेड, ऑक्सिजनयुक्त. मग ह्याच्यामध्ये काय होतं, पहिल्यांदा इथून हे दिसते की नाही, वरच्या कप्प्यांना म्हणायचं ऑट्रियम. हा आहे लेफ्ट ऑट्रियम, हा आहे लेफ्ट व्हेंट्रिकल. वरच्या कप्प्याला ऑट्रियम, खालच्या कप्प्याला व्हेंट्रिकल. मग पहिल्यांदा वरचा कप्पा रक्ताने भरतो. सगळ्यात पहिल्यांदा म्हणण्यापेक्षा पहिल्यांदा आपण एक बाजू घेतोय की लेफ्ट हार्टचा वरचा कप्पा, वरचा ऑट्रियम हा ऑक्सिजनेटेड ब्लडनी भरतो की जे लंग्सकडून आलेलं आहे. मग तिथून ते खाली जातं. हे बघा झडपा आहेत, अशी झडपा आहेत ना, त्याला वॉल्स म्हणायचं, बायकस्पिड वॉल्स वगैरे असं तिथे शब्द आहे. सेमिल्युनार वॉल, अर्धचंद्राकृती झडपा, ट्रायकस्पिड, तीन हे असलेल्या झडपा. आणि ह्या झडपांमधून ते खाली येतं, लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये येतं. आणि इथं दिसतंय का, इथून ते परत जातं. इथून ते कुठं जात असणार आहे, शरीराच्या सगळ्या भागाला. त्याला म्हणायचं एओर्टा. एओर्टामधून ते शरीराच्या सगळ्या भागाला जातं. मग सगळ्या शरीराच्या भागात ऑक्सिजन दिला जातो आणि पुन्हा कॅपिलरीमधून तयार होते ती व्हेन बघा हित आहे, कळलं का. ही जी व्हेन आहे, ही व्हेन पहिल्यांदी आता राईट ऑट्रियम, वरचा कप्पा, त्याच्यामध्ये सगळ्या बॉडी ऑर्गनकडून आलेलं ऑक्सिजन काढून टाकलेलं आणि कार्बन डायऑक्साईड असलेलं ब्लड ह्या कप्प्यामध्ये आणून सोडलं जातं. तिथून ते खाली येतं. त्या ह्याला काय म्हणायचं, झडपेला ट्रायकस्पिड वॉल, दार आहे ती, त्याला ट्रायकस्पिड वॉल म्हणायचं. तिथून ते खाली येतं इथं. आणि इथून बघा, इथून ते पुन्हा बाहेर जातं आहे दोन्ही बाजूला. ते कुठं जात असणार आहे मग, ते जात असणार आहे फुफ्फुसांकडे, लंग्सकडे. कशाला, पुन्हा ऑक्सिजनेटेड व्हायला, कार्बन डायऑक्साईड टाकून द्यायला आणि ऑक्सिजनमध्ये स्वतःला बुडून घ्यायला. आलं लक्षात. तर हे हार्टचं साधारणपणे रचना आहे. आणि त्याच्या व्हेन्स वगैरे ज्या आहेत त्यांची नावं तुम्ही 8वीत पाहिलेली आहेत. मुख्य कन्सेप्ट महत्त्वाची आहे, कुठून कुठं ब्लड येतं ते मी अनेक वेळा मगाशी आता बऱ्याच व्यवस्थित सांगितलेलं आहे. तुम्ही पुन्हा एकदा ते वाचायचं आहे. हार्ट स्ट्रक्चर अँड फंक्शन. हार्ट इज प्रेझेंट ऑलमोस्ट ॲट सेंटर इन थोरॅसिक केज. इथं मी थांबते कारण आपला व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे मी थांबणार आहे आणि नंतर पुन्हा तुम्ही कंटिन्यू बघत राहायचं आहे.